नमस्कार. लेखनीशास्त्र योजनेत आपण सर्वांचं स्वागत आहे. मी लेखनीशास्त्र संपादक सरदार शेख. आपण या ठिकाणी जमण्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की काल एक लेखनीशास्त्राला बातमी प्रकाशित झाली, ती म्हणजे आपल्या गावातील लोकमान्य वाचनालयाला घेऊन. प्रत्येक बातमीला हा मजकूर सत्यच असेल किंवा मिळालेली माहिती ही संपूर्ण खरी असेल असे हे नेहमी नसते. काही प्रमाणात सत्य असते, काही असत्य असते आणि दोन्ही बाजू त्याच्या मांडल्या जाणे हे आवश्यक आहे. याबद्दल बातमीबद्दल आमचं काल भ्रमणध्वनीवर माननीय रविभाऊ सातव सरपंच यांच्यासोबत माझं बोलणं झालं. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही बातमी घेताना दोन्ही बाजू घेत जा, हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि ती दुसरी बाजू जाणून घेण्यासाठीच आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. कारण एक बाजू आपण काल मांडलेली आहे, त्या घाण कचऱ्याबद्दल मांडलेली आहे, ते वाचनालय बंद आहे त्याबद्दलही मांडलेली आहे. पण का बंद आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि कालच्या वक्तव्यात सुद्धा आपण 2 शब्द बोलू. तर दुसरी बाजू माननीय सरपंच संतोष भाऊ उपसरपंच यांनी हे स्पष्ट करावी, थोडं मार्गदर्शन आम्हाला करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे मित्र पत्रकार श्री सरदार भाई यांनी काल जे लेखनीशास्त्र या चॅनलला जे बातमी प्रकाशित केली वाचनालयाच्या समोरील त्या घाणीच्या संदर्भामध्ये, तर त्या संदर्भात प्रथमतः मी ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्पष्टता करू इच्छितो की ती जे घाण आहे त्या ठिकाणी 2 दिवसात आपण उचलत असतो. परंतु काय झालं की 2 दिवस झाले आपले सफाई कामगाराचा एक मुलगा आजारी होता आणि सफाई कामगार नसल्यामुळे ते 2 दिवसात ते घाण उचलल्या गेली नाही आणि त्या ठिकाणी घाण दिसली. आणि घाण टाकणारे सुद्धा आपण त्या ठिकाणी लोक असतो. काही लोकांना नागरिकांनी सुद्धा त्या ठिकाणी हे पाळायला पाहिजे की ते वाचनालय आहे. आज रोजी ते वाचनालय सुद्धा नाममात्र झालेलं आहे, नावापुरतं झालेलं आहे. सर्व लोकांना माहिती आहे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्या ठिकाणी वाचनालय बंद अवस्थेत आहे. आणि काय झालं, याच्या काही कोरोनाच्या दरम्यान माझा कार्यकाळ असताना माननीय माजी सरपंच ते स्वर्गवासी आहेत जीवनसिंह देशमुख आणि माननीय माजी सरपंच श्री ओंकारजी पांडे यांनी एक ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं त्या वाचनाच्या संदर्भामध्ये की सदर्भ जागा ही ग्रामपंचायतच्या मालकीची नजूर शीटला आहे आणि ती जागा आम्हाला हस्तांतरित करावी आणि सदर वाचनालय ही आम्ही आमच्या स्वतंत्र तत्वावर चालवण्यास तयार आहोत अशा आशयाचं निवेदन त्यांनी आपल्याला दिलं होतं. तसं आशयाचं पत्र आपण जे ग्रामसेवा सोसायटी म्हणून त्याची मोठा विद्यालयाची समिती आहे, संस्था आहे, त्या संस्थेला सुद्धा आपल्या मार्फत आपण ते पत्र दिलं. त्यावेळेस त्यांचं त्यावरती उत्तर आलं होतं की ती जे वाचनालय आहे ते वाचनालय कोरोना असल्यामुळे आम्ही चालू करू शकत नाही. अशा कारणामुळे त्यांनी त्या ठिकाणी ते वेळ काढूपणा आपल्याकडून करून घेतला आणि त्यावेळेस ते वाचनालय आपण चालवण्यास सक्षम होतो. त्यांनी वाचनालयाला चालू दिलं नाही. हा झाला वाचनालय बंद स्थितीचा विषय. आता 19 ते 21 पर्यंत 3 वर्ष कोरोना चालला, आता 24 आहे, अजून 3 वर्ष त्याला झालं. मग आजही बंद स्थितीत आहे याचं कारण काय? अजूनही आजच्या स्थितीत ते वाचनालय बंद आहे. ते ग्रामसेवा सोसायटीचं वाचनालय अधिकृत आहे. तिला जो ग्रँट होता तो ग्रँट सुद्धा ऑडिट न झाल्यामुळे तो ग्रँट त्यांनी शासनाने बंद करून टाकलेला आहे. तो त्या ग्रामसेवा सोसायटीचा विषय आहे, त्याचा आणि ग्रामपंचायत प्रशासनाला काही संबंध नाही. सरपंच साधारण काल म्हणलं झालं की त्यांनी ते हस्तांतर करीत नाही, त्यांचं त्यांच्यावर अतिक्रमण आहे, ते घाण त्यांनी स्वच्छ करायला पाहिजे. नाही, मी त्या बाबतीमध्ये माझा वैयक्तिक मत आहे की घाण साफ करणे हा आमचा ग्रामपंचायतचाच विषय आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की ठीक आहे, अनावधाने त्यांच्याकडून तो शब्द बोलला गेला असेल, परंतु गावातील स्वच्छता आणि म्हणजे जे काही साफसफाईचा विषय असते हा आमच्या ग्रामपंचायत स्तरावरच असते, त्यात काही हे नाहीये. पत्रकाराचा वैयक्तिक कोणासोबत वाद नसतो आणि पत्रकार हा जनतेचा आरसा असून प्रत्येक क्षेत्रातील बातमी प्रकाशित करणं, दाखवणं हे त्याचं एक कर्तव्यच असते. ते बजावत असताना समजा त्यातून किंवा एखादी बातमी रोज चुकली तर ती स्पष्ट करून देण्याकरता आपण जरी पुढाकार घेतला तर आम्हाला त्यात आनंद होतो. ही माहिती देणं आवश्यक आहे. परंतु भ्रमणध्वनीवर का बोलताना सर असे सुद्धा बोलले आमच्या प्रतिनिधीशी बोलताना की एक संपादक लेवल माणूस असल्यानंतर तो गेला चुल्यात. आता ही भाषा काय हे नाही समजायला मार्ग हजर आहेत साहेब. त्या संदर्भात ते सरपंच साहेब जे आम्ही त्यांचा सन्मान करतो, नागरिक आहे गावात. तुमचं जे काही बोलणं झालं ते आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यावरती. आणि काय झालं असेल एखाद्या वेळेस बोलताना माणसाचा हे गेला असेल त्याबद्दल मी सुद्धा त्यांच्या वतीने माफी मागतो, यात काही वावगं नाहीये. आणि राहिला ते वस्तुस्थिती तुमच्या लक्षात त्यांचा जो मेन हेतू होता की वाचनालय आणि ग्रामपंचायतची स्वच्छता हा 2 भाग पार्ट वेगळे आहे
आज ते बंद स्थितीतच आहे हे त्यांना पटवून सांगायला तुम्हाला होतं. हे वाचलेलं जे हे आपली वास्तू आपली धरोहर आहे, गावाची शान आहे, हे सुरू व्हायला पाहिजे. या मागे तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे. हे पाठपुरावा का बरं सांगितलं ना की या अगोदर सुद्धा आपण त्यांना पत्र दिलं होतं. पत्राचं त्यांनी उत्तर एकच दिलं होतं की कोरोना असल्यामुळे आम्ही सध्या चालू करू शकत नाही. आज कोरोना बंद होऊन जवळपास 3 वर्ष झाले. अजून आज तात्यात सुद्धा त्या संस्थेकडून अद्यापर्यंत वाचनालय चालू करण्याच्या संदर्भामध्ये कुठलीच पावलं उचलली गेली नाहीत. ही दुःखाची गोष्ट आहे. आता कधी सुरू होणार? पुढचं पाऊल काय आपल्या याच्यावर? काही ग्रामस्थांचं निवेदन जर त्या संदर्भात आपल्याकडे प्राप्त झालं की वाचनालय चालू करावं असं काही लोकांची जर मागणी आली तर आम्हाला सुद्धा एक दुसरा मिळेल की आपण त्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करू. ते जर चालत नसतील तर मी माझी संस्था आहे जामराजा फाउंडेशन हे सुद्धा चालवण्यास त्या ठिकाणी सक्षम आहे. मी सुद्धा ते चालू करू शकतो. म्हणजे किती दिवसात चालू होणार असं काही अपेक्षा आहे का? ते ते आपल्याला हस्तांतरित कधी करता ते आपले सकारात्मक कधी आपल्याकडे हे करतात त्याच्यावरती अवलंबून आहे. काय म्हणणार सरपंच साहेब? आपण 2 शब्द बोलायचा. जो बोलते भावने बोलते नाही आपण स्पष्टीकरण द्या. भावनेच्या बरोबर बोलते सब और भी गंभीर विषय है, जैसा आपको पानी के मसले को लेकर है और भी विषय है. तो वो विषय पर भी ऐसा है कि आज 18 से 20 दिन बाद समझो यहाँ पर नल आ रहे और ये साल भर से कभी भी अगर बात करें अपन तो विषय एक ही मिलता कि अगर काम चालू है पहले हो जाएगा, लेकिन मसला हल नहीं हो रहा. हाँ तो मैं वो बता रहा हूँ ना, पहले मैडम ने जब 8 दिन नल आते थे हाँ. हम पूर्णा का पानी और बौड़ी का पानी मिक्स करते थे. हाँ. लेकिन मैडम ने उस पर ऑब्जेक्शन लिए थे. फिर हमने ये 15 दिन कोरा पानी, लोग बोले कि हमको हाँ. कोरा पानी होना, तो फिर हमने कोरा पानी शुरू करे. उसके लिए तो 15 दिन लगेंगे. पानी जो महाजन की जो न्यूज में ना जब महीने में 2 बार पानी आता. हाँ हाँ तो फिर 15 दिन में 16 दिन 18 दिन में एक बार तो नल में 2 बार रहा है ना. तो आपको नहीं लगता कि हफ्ते के हफ्ते घंटा पानी मिलने वाला ये 60वां जो हो रहा 60वां पानी पीने की वजह से डेंगू के कई मरीज अपने गांव के अंदर भी तैयार हो गए और बीमारियां बढ़ रही है, बच्चों पर इसका गलत असर पड़ रहा है. तो ये स्वच्छता को लेकर पानी को लेकर आपको क्या हफ्ते कहीं हम शुरू कर सकते, लेकिन मिक्स पानी आएगा. नहीं मिक्स आएंगे ये बात नहीं. इतना बड़े नलगढ़ के बड़े बड़े धरन है, फिल्टर नांदूर में कौन सा हर जगह पे नदी का पानी है, लेकिन उनको स्वच्छ आ रहा है, अपने पानी फिल्टर नहीं होता. इसके पीछे क्या वजह है? फिल्टर में बुल्ढाना जिले के अंदर कहीं पर भी देखो, जो जहाँ फिल्टर लगे हुए वो फिल्टर अपने यहाँ पर भी लगे हुए. आप जाकर चेक कर सकते, देख सकते पूरे जिले में जहाँ पर भी फिल्टर अगर लगे हुए महाजाल पर, वो फिल्टर यहाँ पर भी लगे हुए. आपण खान बोलले आमच्या प्रतिनिधीने मी घाल उचलत नाही, तुम्हाला वाटेल ते करा. विषय काय आहे माहिती ऐकून घ्या. मी उमाताईशी बोललो. हो माझ्याशी पण बोलले, तुमच्याशी पण माझ्याशी. पहिले उमाताईशी बोललो, नंतर तुमच्याशी बोललो. मग त्याला मी सांगितलं, उमाताईनं स्पष्ट आरोप केला की मी तिथली घाण उचलत. आपण तिथली घाण एक दिवस आड उचलतो. बरोबर. तुमच्या मैत्रिणी सांगतो ते जे वाचनात तिथे सुरू आहे ते एका संस्थेच आहे, बरोबर आहे. आणि जिथं समजा एखादी संस्था असते ते जर ते कार्यान्वित करत असते तर ती जबाबदारी त्या लोकांची असते. बरोबर. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हनुमान मंदिर आहे आपलं. हनुमान मंदिराचं ट्रस्ट आहे, बरोबर आहे, धार्मिक स्थळ आहे. तिथं त्यांनी शेखर जोशी नावाचा एक मुलगा महिन्याकाठी पगारावर लावलेला आहे. सकाळी त्याचं काम आहे येणे, तिथली साफसफाई करणे, तिथली पूजा अर्चा करणे, पुन्हा संध्याकाळी येणे, तिथली साफसफाई करणे आणि पुन्हा पूजा अर्चा करणे. हा कोणाचा विषय आहे? ट्रस्टचा. मग आता तुम्ही त्या बातमीमध्ये जे लोकमान्य विद्यालय आम्हाला दाखवलं, बरोबर, ते पण ट्रस्ट आहे. मग त्या लोकमान्य विद्यालय ते बंद असो की चालू असो, ट्रस्ट प्रॉपर्टी पंचायतची आहे. प्रॉपर्टी पंचायतची, बरोबर आहे. तुमच्या अधीनस्थ असल्यामुळे तुम्हाला आम्ही तिथली घाण साफ करतोच, काही विषय नाही. पण ऍक्च्युअल ती जबाबदारी ही ट्रस्टची. आपण जे माहिती दिली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उचलला जातो, मी हे सत्य मानतो. कारण काल माहिती घेताना त्या ठिकाणी जनतेचा असा कल होता की बा या ठिकाणी अशीच परिस्थिती असते, तुम्ही हे दृश्य दाखवावं अशी आमची इच्छा आहे. आता ते तुमचे विरोधी असू शकतात. मी काल बोलताना मी काल बोलताना तुमचे जेही पण बोललो, पत्रकारांनी बातम्या लावल्याच पाहिजेत, बरोबर आहे. आम्हाला कुठेतरी शहाणपण येते. म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्या बातम्या लावत नाही तोपर्यंत आम्हाला काही समजत नाही, असं काही नाही. पण तरी तुम्ही कान आमचे ओढलेच पाहिजे, ही पत्रकाराचं कामच आहे. हा आपला मोठेपण आहे. परंतु आता
आपण नेहमी या व्हिडिओ क्लिप मधून जे वादामध्ये राहतात, अगोदर क्लिप जाहीर झाली होती, हिरवं पाणी त्यासाठी त्या नाही पिऊ नका, किंवा मी आता तुमच्यासमोर बोलतोय, मी एक गाव नात्याने तुमचा एक छोटा भाऊ आहे, तुमचा आदर सन्मान करतो, एक संपादक आहे, पत्रकार या नात्यानं आपण मला चुलीत टाकलं काल, तर याबद्दल काय बोलू शकतो आपण? काल ऍक्च्युअली मी सकाळपासून सरदार गेला चुलीत, ऐकून घ्या, मी सकाळपासून माझ्या मानसिक ताणामध्ये होतो आणि मी संध्याकाळी ज्यावेळेस खामगावरून आलो त्यानंतर मी उमाताईला फोन लावला. बरोबर आहे. आता ती माझी नात्यानं नात येते, ती मला आजोबा म्हणते आणि बोलताना माझ्या तोंडातून तो शब्द निघून गेला, कारण की मी मानसिक तणावामध्ये असल्यामुळे तो माझ्याकडून शब्द निघून गेला. त्याच्याबद्दल मी म्हणजे तुमच्याबद्दल तो फोन झाल्यानंतर मी तुम्हाला फोन केला. अदमत शेठ आम्ही तुमच्यासोबत बोललो, मी तुम्हाला जे माहिती दिली किंवा ते जे आहे तिथलं ते ट्रस्ट कोण आहे, काय आहे, कसं आहे, माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही बातम्या जरूर लावल्याच पाहिजेत. 100% दोन्ही साईड घेऊन लावल्या. जनरली ऑडिओ क्लिप ज्या ह्या व्हायरल होतात कधी होत नाही, परंतु आपण गावचे प्रथम नागरिक आहात आणि आपल्याला ही गोष्ट थोडीशी सांभाळायला पाहिजे, कारण कधी कोण फायदा होईल याचं काही सांगता येते, चांगलं विकू शकतो, वाईट विकू शकतो. बरोबर. निजामच बरं का. काही पत्रकारांना नांदुरेला यांनी जी क्लिप ऐकली ते यांना थोडंसं ते दुःख झालं त्यांना, की आपल्या पत्रकारामध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून यांना आधारस्तंभाला चुलीत टाकण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यावर असा काही उद्देश नव्हता, पण मी माझ्या मानसिक ताणामध्ये असल्यामुळे माझ्या तोंडातून तो शब्द निघून गेला. अनावध आनंद म्हणा, कसंही म्हणा, पण माझा त्याच्या बाबतीत असा काही उद्देश नव्हता की तुम्हाला काहीतरी असं मूर्खात काढायचं किंवा काही करायचं, असं माझा काही उद्देश नव्हता. कारण जाणारा जो मेसेज आहे हा मेसेज चुकीचा. बरोबर आहे. बरोबर. दुसरं काही बाकी तुमच्याबद्दल माझ्या मनात काही शंका आहे किंवा काही आहे तुम्ही काही कमी लेखतो तुम्हाला त्या आपण बसून चालू करू, आम्ही तुमचा आदर करतो ना, मी मोठे भाऊ तुम्हाला मानतो, त्याबद्दल सरदार भाऊ विषय असा आहे की समजा तुम्ही 4 आमच्या बातम्या चुकीच्या लावता, म्हणजे चुकीच्या म्हणजे आमच्या कान वळवायला लावतो, पण मग गावामध्ये जेवढे विकास कामं झाली त्याची एखादी तरी बातमी तुम्ही लावली. तुम्ही आज आपण खुलासासाठी आम्हाला काल सांगितलं की बा दुसरी बाजू नाण्याची तुम्ही बघा आणि तुम्ही बाजू लावा. आपण दुसऱ्या बाजूसाठी आज जमलो, अशाच दुसऱ्या बाजू तुमच्या विकासाचा जर कोणता एखादा चांगला जो लेख आहे आमच्यापर्यंत आला, आम्ही प्रकाशित जर नाही केलं तर आम्ही पत्रकार म्हणून आम्हाला प्रत्येक पुण्यात कोणत्या ठिकाणी काय होतं याची जाणीव. तुम्ही एक ऐकून घ्या की जशा ह्या बातम्या द्यायचा अधिकार तुम्हाला आहे, तशा पण द्यायचा अधिकार आहे ना, तुम्हाला अधिकार आहे, तर तुम्ही दिलाच पाहिजे. आम्ही तुमच्या कार्यालयापर्यंत येतो, तुम्ही आम्हाला ती माहिती पुरवा, बरोबर, आम्ही ते पण प्रकाशित करू. तुम्ही या तुमचं स्वागत आहे, आम्ही ते पण प्रकाशित करू. कारण गाव आमचं आहे, गाव महाराष्ट्रांचा, आम्हाला झाले, कुठं झाले, किती रुपयाचे झाले, किती लक्ष, आणि चुकले किती आम्ही बोलणार तुम्हाला, यापुढेही बोलणार 100%. कारण हा आमचा धार्मिक अधिकार आहे, आमचा तुमचं कामच आहे. तुम्ही लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ हे मला माहिती आहे, मी काही समजा नाही बरोबर आहे, मी समजू शकत नाही अशाला काही विषय नाही. तुम्ही लावल्याच पाहिजे बातम्या, त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाही, पण अशा बातम्या लावताना चांगल्या बातम्या सुद्धा लोकांसमोर तुम्ही आणल्या पाहिजे असं आमचं मत आहे. ठीक आहे ना, आणून आपण पुरवा, आम्ही बिलकुल तुम्ही या, केव्हाही माहिती मागा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. काय विचारा. नमस्कार, पत्रकार उमा दोसरे यांना हे प्रश्न विचारते. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा आहे की तुम्ही कोण? मी सरपंच पती. तुम्ही काल माझ्याशी बोलताना जे वक्तव्य केलं बोलताना की आम्ही ध्यान उचलणार नाही, त्याच्याबरोबर काय म्हणतात एवढा मोठा साफसफाई लोकांनी शक्य होत नाही, बघा कमी जास्त वेळ होऊ शकते. असं म्हणणं आहे की आम्ही 2 दिवसातून घाण उचलतो, नाला वगैरे सगळं साफसफाई ठेवतो, तर प्रत्येक वॉर्ड मधून किंवा वडनेर घोलजी मधून असे कित्येक कॉल मला येत असतात रोज की मॅडम ही नाली काढा, ते काढा, हे काढा. ते ग्रामपंचायतचं काम आहे का पत्रकाराचं काम आहे साफसफाई गावात ठेवणं? आणि सरपंच पटेलला जर विचारले तर ते केव्हा म्हणतात की पाणी गढूळ येणार आहे, तुम्हाला पेन असेल तर त्या, नाहीतर नळ बंद करून टाका. आता त्यांनी काल मला म्हटलं की आम्ही साफसफाई करणारच नाही. आता सध्या तुमच्या जगात म्हणताय की तुतारी वाजवत आहे, आणि हे जर यांची अशी दुकानं चमकवण्याचा प्रयत्न करत जर असतील तर माझं असं म्हणणं आहे यांची जर कुठची सांभाळ केला जात नसेल तर यांनी बिनधास्त राजीनामा द्यावा, माझं असं म्हणणं आहे. आणि याच्या पुढे जर सरपंचाविषयी बोलायचं आहे मला, सरपंच किती दिवसातून पुढच्या हजर पाहिजेत? सरपंच येत असतात, त्यांचं काम करतात, ते निघून जातात.
लेडीज सरपंच असल्यामुळे पूर्ण वेळ ती इथं देऊ शकत नाही. अच्छा, कित्येक गावाला लेडीज सरपंच आहे, का लेडीज सरपंच खुर्चीवर हजर दिसत नाही? कोणाला सही शिक्क्याचं कशाचं काम पडते तर ते सरपंच पतीची सही मागतात का, की सरपंच स्वतः हजर पाहिजेत खुर्चीवर? नेहमी केव्हा पण आलो किंवा फोटेज पण मागितले तर त्याच्यात सरपंच दिसत नाही असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. आता याच्यावर यांचं काय म्हणणं आहे विचार? तुमचं म्हणणं चुकीचं आहे. जिथं कुठं सह्या लागतात तर तिथं सरपंचाचीच सही होते. मी कुठल्याच याच्यावर सही करत नाही. सरपंचाची सही जी आहे ते घरी जाऊन सरपंचाची कागदपत्रावर सही होते. ग्रामपंचायत मध्ये सरपंच खुर्चीवर बोलून सही होत नाही. बोला. मी सरपंचाच्या खुर्चीवर आजपर्यंत बसलेलो नाही. मी एक माजी सरपंच आहे. आज रोजी माझी पत्नी सरपंच आहे. एक माजी सरपंच या नात्यानं मी तिथे येऊन गावातल्या काही ज्या तक्रारी असतात त्याचं निराकरण करण्यासाठी तिथे येत असतो आणि तिथं बसतो आणि मला तो अधिकार आहे, मी तिथं बसू शकतो. तुम्ही बसा, तुम्ही साधी खुर्ची सोडून तिथं बसा, पण सरपंच इथं रोज हजर लागेल आजपासून अशी आमची मागणी आहे. चालेल, तुम्ही लोकशाही मार्गाने ते तो प्रश्न रेटा. असं काही जरुरी नाही की सरपंच रोजच तिथे आले पाहिजे. आणि आता आम्ही तरी लोकांना एवढं सहकार्य करतो, लोक लगेच आमच्याजवळ दाखला आणतात, लगेच सही पाहिजे. तसा नियम असा आहे की तुम्हाला 3 दिवसाच्या अगोदर तो दाखला इथं सबमिट करावा लागेल. 3 दिवसानंतर तो तुम्हाला भेटेल. तरी आपण एक गावाच्या लोकांची समस्या जाणून आपण त्यांना दररोज देण्याचा प्रयत्न करतो आणि देतो. तो कोणी का असो ना, फक्त जिथं सरपंचाची सही लागते आपण तिथं कुठेच अडवणूक करत नाही. फक्त जिथं ग्रामसेवकाची सही लागते तिथं आपण त्यांना टॅक्स हा मागितलाच जातो आणि तो टॅक्स घेतल्याशिवाय आपण कोणालाही काही कुठला दाखला देतो. ठीक आहे. आता यांचं म्हणायचं मतलब आहे की सरपंच जो आहे असं अर्जंट नाही की इथं खुर्चीवर हजर पाहिजेतच. असं कोणत्या ग्रामपंचायतला किंवा कोणाच्या मध्ये आहे का की सरपंच निवडून आणायच्या वेळेस जेव्हा मतदान मागायला सरपंच किंवा मेंबर वगैरे जातात तेव्हा ते हात जोडून आणि पाय जोडून जातात लोकांच्या समोर, नागरिकांच्या. मग तेव्हा त्यांना हे सांगतात का असं की आम्ही 8 दिवसातून किंवा महिन्यातून एखादा हजर राहू ग्रामपंचायतला? याच्यावरती काय बोलणं आहे सांगा तुमचं. असं एखादं उदाहरण दाखवा किंवा एखादा आला दाखला घ्यायला आणि त्याला एका दिवसात दाखला मिळाला नाही असं एखादं उदाहरण आमच्यासमोर राहून द्या किंवा सरपंचाची जर मिळालं नाही तर आम्ही त्यात 100% दोषी राहू. आणि असं कुठलंच प्रकरण आजपर्यंत आपल्या वडनेर ग्रामपंचायतीमध्ये झालं नाही. यांचं म्हणायचं आहे की सरपंच जर पब्लिक म्हणेल तर सरपंच खुर्चीवर बसेल, नाही तर सरपंच खुर्चीवर येणार नाही. आणि यांचं हे पण म्हणणं आहे की याच्यामध्ये सभेमध्ये सरपंच कित्येक वेळा हजर होते तर त्याचे फुटेज मागत यावे. याच्या समोर ज्या बी सभा झाले असतील मागे पुढे त्यांचे फुटेज मागण्यात येतील. आणि आजपासून या नागरिकांकडून मी स्वतः म्हणते की सगळ्यांचं म्हणणं आहे की सरपंच खुर्चीवर दिसला पाहिजे, नाही तर मतदान मागायला तरी कोणता सरपंच किंवा मेंबर आला नाही पाहिजेत. याच्यावर बोला, काय म्हणणं आहे? शेवटी लोकशाही आहे, मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. जो निवडणुकीमध्ये उभा असतो त्याला मतदान मागायला जावंच लागत असते. ते तुमची इच्छा आहे, तुम्हाला कोणाला मतदान करायचं, काय करायचं, कोणाची निवड करायची, कोण चांगला कोण खराब हा विषय हा मतदाराचा आहे सर्वतोपरी. आमच्यामध्ये काहीतरी त्यांनी गुण पाहिले असतील म्हणून आम्हाला त्यांनी निवडून दिलं. मी एकदा नाही 4 या ग्रामपंचायत सदस्य राहिलेला आहे. मी माझी सरपंच सुद्धा राहिलेला आहे. आता सध्या माझी पत्नी सरपंच आहे. आणि लोकांच्या मनामध्ये आमची जागा असल्यामुळे लोक आम्हाला निवडून देतात. आणि असं जर लोकांना वाटत असेल की आम्ही या काम करण्यासाठी असमर्थ आहोत तर आमची जागा मतदार आम्हाला दाखवून देते, काही विषय. यांचं म्हणायचं असं आहे की असं जे मेंबर वगैरे जे आहेत त्यांचं म्हणायचा मतलब पडला की ते वेळोवेळी समजा हजर राहतील किंवा तर यांचं सगळं तुम्ही मेंबर वगैरे किंवा सरपंच रोज हजर असतात का याच्यामध्ये ग्रामपंचायतला? मेंबरचं तर दररोज हजर राहायचा काही विषय नसेल. मेंबरकडे एखादी जर त्याच्या वार्डाची काही कंप्लेंट असेल काय असेल तर तो येतो, त्याची कंप्लेंट सांगतो. आमचे जे बडे बाबू जे सुनील ती त्यांची नोंद करून घेतात आणि त्यांचं काम असेल ते करून टाकतात. आणि मेंबर आले तर 5 वर्ष असो का 10 वर्षाचं निवडून येत आहे. मग असेच 2 महिन्यातून एकदा किंवा 1 महिन्यातून एकदा किंवा पुढे चालून 6 महिन्यातून एकदा जरी पाणी आलं आणि गढूळ पण आलं तर याच्याविषयी काही बोलतील नाही का? याच्यामध्ये यांचं काम नाही काय? पब्लिकने यांच्यावर भरोसा ठेवून यांना मतदान केलं, त्यांचं काम आहे का की गावात साफसफाई न ठेवणे, कोणताही प्रश्न आला की आम्ही करत नाही हा शब्द बोलणे.
बोला. पाणी प्रश्नाचा जो विषय आहे आपलं महाजनला लागलेलं आहे ते फिल्टर तर असे अत्याधुनिक फिल्टर नाही आहे, ते रेसिपी फिल्टर आहे. त्याच्यामध्ये आपण अलम आणि ते लिक्विड आपण टाकत असतो आणि लोकांचं असं म्हणणं आहे की बा आम्हाला खूप व्यवस्थित पाणी नको, आम्हाला स्वच्छ कोरं पाणी पाहिजे. स्वच्छ कोरं पाणी फक्त एक नितीन देशमुखच्या विहिरीवरून सुरू आहे आणि एक रामू दांडेच्या विहिरीवरून सुरू आहे आणि तिथं सिंगल पेजिंग नसल्यामुळं तिथं रामू दांडेकडे सिंगल पेजिंग आहे, नितीन बापूकडे सिंगल पेजिंग नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त दिवसभराचे 6 वाल होतात आणि ते जर समजा इसरगडचं आपलं महाजनचं पाणी आपण घेतलं तर आपल्या कमी कमी 12 ते 13 वाल होतात आणि आपल्याला 8 ते 10 दिवसात पाणी पुरवठा मिळू शकतो. पण गावातल्या लोकांची अशी तक्रार आहे की आम्हाला ते पिवळसर पाणी नको, पिवळसर पाण्याला लोक गढूळ म्हणतात. हा फार महत्वाचा विषय. आणि जनरली आजकाल सगळे लोक घरामध्ये प्यायसाठी आरोचं पाणी वापरतात 90%. आता श्रीमंत लोक आरोचं पाणी वापरतील आणि गरिबांनी कुठून जाणार? हे जर 15-15, 20-20, 25 दिवसातून जर एकदा नळ येत आहे तर गरिबांचं काय? तुम्ही पब्लिक अप्लिकेशन करा की आम्हाला इसरगडचं पाणी पाहिजे, आम्ही द्यायला तयार आहे. 8 ते 10 दिवसात तुमचे नळ येते. नाहीतर मग हे जर स्वच्छ पाणी तुम्हाला असं कोरं पाणी लागत असेल तर याला ते जेवढा वेळ नाही. बरं, समजा जर पब्लिक नागरिक गावातले जर बोलले नाही तर यांचा जो कारभार चालू आहे आधीचा तोच कारभार चालू राहणार आहे असं यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. त्यांची काही बोलायचं तुम्हाला? आजपासून सरपंच आम्हाला लोक खुर्चीवर लागतील. सरपंच केव्हा लेडीज असो का जेंट्स असो त्यांचं काम आहे. तर ठीक आहे, तुम्ही दिवसभर नाही बसू शकत, 1 किंवा 2 तास तरी सरपंच लागेल. ते लेडीज बी असले किंवा जेंट्स येथील बी येतात. बरं, सीसीटीव्ही मध्ये किती फुटेज आहे यांचे, किती वेळा आलेले यांचं? बरं ठीक आहे, ते पण चेक करायचं. तुम्हाला काय बोलायचं? आता आपण माननीय सरपंच रविभाऊ सातो, उपसरपंच माननीय अजमत बेग मिर्झा आणि उत्कृष्ट समाजसेवक आपल्या गावाचे संतोष बावडे यांना ऐकलेलं आहे. तर मी तुम्हाला विनंती करू इच्छितो प्रेक्षकांमधून की आपल्याला कोणाला काही आज विचारायचं जर असेल तर हा मंच आहे, आपण विचारू शकता. बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. कोणाची तयारी आहे का? किंवा आम्हाला तुम्ही ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला गावातून प्रत्येक लोक भेटतात. मागं सरपंचांना, उपसरपंचांना, सदस्यांना आपण शिवीगाळ पण करतो, मागं राजाला पण शिवीगाळ केला जातो. परंतु आज हजर असल्यानंतर अशी परिस्थिती आहे की 1 वर 50 लोक माझ्यासोबत पाण्याचा प्रश्न घेऊन माझ्या मूल्यातून निघाले. येईपर्यंत 2 माणसं माझ्या मागे राहिले. अर्ध्याचं पोट दुखतोय, कोणाचं काय होतं. इथं आल्यानंतर 2 माणसं ते गेटच्या बाहेर उभे राहतात आणि याच्यासोबत काय येते ते आत बघतात. अशी परिस्थिती तुमची कधीपर्यंत चालणार? तुम्ही जागृत कधी होणार? हा प्रश्न फक्त पत्रकारांना विचारायचा आहे का? वडनेरच्या जनतेने हा विचारू नाही का? तुमच्यातून जर कोणाला बोलायचं असेल, प्रश्न विचारायचा, आज विचारा. आज हा मंच आहे, तुम्हाला संधी आहे. फक्त पत्रकारांना म्हणू नका. जे आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहे, जिम्मेदार आहे, यांना तुम्ही बोलू शकता ना. बोलायचं कोणाला? कोणाला विचारायचं काही? अगर कोई सरपंच फोन लगाता है या कुछ बोलता है तो उनका काम अच्छे से बात करने का है, अगौड़ बात नहीं करने का. जैसा कल की बात जो बोले तो अच्छे से बात करने के, ठीक है सफाई कर लेंगे, फिर आप निवेदन दो. हाँ, पानी का भी जो है तो पानी के बारे में कोई बोलता है तो अच्छे से बात करना चाहिए उनसे. उससे तो क्लियर होगा ना, अभी कर लिए ना. जनतेची अशी अपेक्षा असते की आपण प्रमुखांना 1-2 वेळा त्या घटना घडल्या, अशी घटना पुढे घडू नये अशी अपेक्षा त्याच्याकडून आहे जनतेची. यापुढे आपण या गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं नाही का? कारण एक मिनट देखिए, शास्त्रीय इसका प्रतिनिधि हूँ. हमारे उमाताई बोचरे ये तालुका प्रतिनिधि है. कल लेकिन जो सरपंच साहब ने वडनेर भोलजी बुलढाना जिला ग्राम पंचायत वडनेर भोलजी, इन्होंने जो फोन पे जो बात की है, हम प्रतिनिधि है, हमको जैसे ही मालूम पड़ा वहां पर वडनेर भोलजी में हम ग्राम पंचायत साहब से आज पत्रकार परिषद ले गई. इसलिए हमारे सरदार शेख जो मुख्य संपादक है, हमारी भावना को ठेस पहुंची. ऐसी कोई भी पत्रकार के साथ में ऐसी कोई भी बात नहीं करना चाहिए. ऐसी बातों को लेकर हम यहाँ पर आए हुए हैं और ग्राम पंचायत सदस्य ने आज माफी मांगी है सरदार भाई से. हमारे मुख्य संपादक हमारे सीनियर है और हुमाताई जो बोचरे है वो हमारे तालुका प्रतिनिधि है. अब मेन मुद्दे की बात ये थी, हम आने का कारण ये था कि ये तो काम का गांव का विकास जो है, कचरे का जो है, आरोग्य जो देश के प्रधानमंत्री साहब और मुख्यमंत्री साहब जो एकनाथ शिंदे साहब करोड़ रुपए जो साफ सफाई के लिए दे रहे हैं, जो क्या खाली कागज पे विकास चल रहा है क्या? हमारा काम है, पत्रकार है, हमारा काम है आवाज उठाने का, साफ सफाई रखने के लिए.
हमारा चौथा हिस्सा है, हम इसके लिए आवाज उठाते रहेंगे। जहां पर हमको गलत काम दिखेगा हम वहां आवाज उठाते रहेंगे। इसलिए हमारी भावना को ठेस पहुंची। सरदार शेख जो मुख्य संपादक है लेकिन सत्य न्यूज के मुख्य संपादक, इसलिए हम यहाँ पर पहुंचे। पत्रकार परिषद ले गई है, इन्होंने आज मीटिंग के अंदर पत्रकार परिषद में इन्होंने माफी मांगी है। हमारा अहम मुद्दा ये भी था और बाकी जो काम है वो चलते रहेंगे। उन्होंने बोले जो भी समस्या है गांव वालों ने हमारे पास में आना या निवेदन देना ये चीज पे। तो आपका क्या बोलना है सर जी? आज उन्होंने जो माफी मांगी है, गांव के जो रविवार छात्र हुए ये सरपंच भी रह चुके, आज सरपंच पति है और उत्कृष्ट गांव के समाज सेवक भी है और मैं इनको बचपन से जानता हूँ। कल के बात के लिए इन्होंने माफी तलब की। इन्होंने बताया कि कल इनकी जो मानसिकता थी, मानसिक संतुलन ठीक नहीं था, तो कुछ मुद्दों पर हमको भी समझ ले लेनी चाहिए। अगर आपको पुनः उनसे अगर कोई सवाल करना है तो आप उनसे कर सकते, अगर वो दिलगिरी व्यक्त करते हैं तो मेरे दिल में कुछ नहीं। अभी कर लिए उन्होंने बता दिए कि मैं थोड़ा गड़बड़ में था, इसी मेरी जबान से निकल चुका है। इंसान एक व्यक्ति ने एक बार माफी मांग लिया है, इस सब लोगों के सामने या फिर वीडियो के माध्यम से हम आपको बताना चाहेंगे, ऐसा कोई गिला शिकवा रखो मत। लेकिन सरपंच साहब ने ये कहा है जो भी शिकायत अगर पानी का मसला हो, कचरे का मसला हो, जो भी रहे हमारे तक के अर्जी दियो, हम वो उसके लिए चौकसी लगा के कार्रवाई करेंगे। कंप्लेंट आने के बाद में उनको ध्यान उठाना ही उठाना है। क्योंकि पीएम साहब जो देश के प्रधानमंत्री साहब है, मुख्यमंत्री साहब है, करोड़ों अरबों रुपए ये साफ सफाई के लिए लगा रहे हैं। घंटा गाड़ी हो गया या हर साफ सफाई के लिए कर्मचारी लगे हुए। इसलिए हमारा मानना ऐसा है कि हमारी जो भावना ठेस पहुंची थी सरदार शेख पे, जो हमारे उम्मत आई, दूसरे जो तालुका प्रतिनिधि है लेकिन छात्री के, इनसे बात की गई थी, उसके लिए अपने पत्रकार परिषद रखी गई थी। आज इन्होंने माफी तलब भी कर ली है। आज की पत्रकार परिषद यही खत्म होती है। आइए हम तो कहीं से कुछ बोलना चाहेंगे, कुछ बोलना है आपको? जरूर बोलणार. हाँ बोलिए. आता सरपंच पती यांनी म्हटले की सरदार चुलत गेला आणि नंतर उद्या मी उलट जाणार. आता यांनी पत्रकारांशी बोलताना यांना हे भान पाहिजेत. तुम्ही सरपंच पती असले तर तुम्ही कोणाला काही म्हणू नाही शकत. मैडम उन्होंने माफी मांग, आज की परिस्थिति, आज की एक तारीख 24 को 12 बजे क्या आज मंगल का दिन है। आज इन्होंने पत्रकार परिषद के अंदर जो भी उनकी माफी तलब हो चुकी है, ऐसा हमारा बोलना, जैसा वीडियो पे आपने चलाया हमने चलाया, तो दोबारा यही न्यूज आज वीडियो पे अपलोड होने वाली है मैडम जी, उन्होंने माफी तलब भी कर लीजिए. महाराष्ट्रात पत्रकारांवर वेळोवेळी होणारे हल्ले आणि त्यांचा मानभंग, अपमान या काही नवीन गोष्टी आता राहिलेल्या नाही. कारण जळगाव दामोदमध्ये 3 प्रकरण झाले, इथे झाले. तर हा जो वैयक्तिक कोणी बोलून किंवा द्वेष भावनेतून किंवा वातावरण भडकवण्याचा प्रयत्न बोलणं हे वेगळं. आणि सरपंच साहेबांनी जे बोललं की मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मी बोललो, बरोबर, त्यांनी ती गोष्ट मान्य केली. तर तरी मी तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो माझे प्रतिनिधी, याच गोष्टीला आपण वेळोवेळी रिपीट न करता ही सभा या ठिकाणी संपवा. ठीक आहे. आणि सर्वांचे आणि मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला भरपूर वेळ दिला. असाच वेळ त्यांनी आम्हाला देत राहावं आणि पुढे तुमचं जर चांगलं असेल तेही आम्ही प्रकाशित करू, ज्या ठिकाणी दिसेल तेही प्रकाशित करू. आणि आपण सध्या बँडवर आम्ही बांधतो. ओके. तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जय हिंद.